नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला थोडस वेळ वाटलं असेल का मोठे मोठे क्रिएटर असं करतात, भाई तुझी काय स्टोरी आहे नाही का, आणि तुझी स्टोरी का बघू. तर ही स्टोरी शेवटपर्यंत बघा, कारण माझ्या स्टोरीला तुमच्यापैकी 90% लोक रिलेट करतील. कारण माझ्यासारखं तुम्ही पण कुठेतरी मिडल क्लास फॅमिलीतून आले असताल. जेव्हा तुमचा जन्म झाला तुम्हाला माहिती नसेल का आपण या सिच्युएशनला माझा व्हिडिओ बघत राहू. तर लकीली तुम्ही माझा व्हिडिओ बघताय किंवा मग माझ्या चॅनलवरून तुम्ही आला असाल तर सगळ्यात आधी धन्यवाद. पहिल्यांदा सबस्क्राईब बटन दाबा, कारण ही 5 महिन्यापासून वेटिंग केलेला हा क्षण आहे, हे स्वप्न आहे माझं. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 20 जानेवारी 2026 रोजी मी माझा जॉब सोडला होता. तर गाईज आज लाईफ मधला सगळ्यात मोठा डिसिजन घेतलाय, जॉब क्वाईट करायचा, म्हणजे जॉब सोडायचा. आणि जॉब सोडलं, रेजिग्नेशन दिलं, आणि रेजिग्नेशन देऊन आहे ना ऑफिस मधून डायरेक्ट या मंदिरात आलेलो आहे. आणि आता लाईफ पूर्ण शून्यात आहे, पैसे बी जास्त काही नाही, काहीच नाही, प्लॅन बी नाही डोक्यामध्ये. आणि भाई जॉब ह्याच विचार करून सोडला होता का हे 9.5 तास मी स्वतःसाठी देईल आणि काहीतरी करून दाखवल. मग स्वतःसाठी द्यायचं तर आपल्याला काय होतं का, चला मी कंटेंट क्रिएशन करू शकतो, मग एक चान्स स्वतःला देऊन पाहू, थोडंसं कंटेंट क्रिएट करून पाहू, हे करून पाहू, ते करून पाहू. बट जे फेर आहे ना मला युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचं किंवा ते कसं चालेल का नाही, लोक काय म्हणतील, आज करू उद्या करू, उद्याच्यापेक्षा जास्त करू. आपल्या अंगातला जो परफेक्शनचा किडा आहे ना भाई, परफेक्ट द्यायचं, परफेक्ट हे करायचं, परफेक्ट भाई, त्या किड्यामुळे मला आजपर्यंत व्हिडिओ नाही टाकता आला. आणि एवढं स्किल असताना, हा माईक असताना, तिचा आयफोन लावलेला असताना, ट्रायपॉड असताना, रूम मध्ये रिंग लाईट पण आहे, सगळे. पण आपल्याला कम्फर्ट झोन सोडून बाहेर व्हिडिओ बनवून बघायचा होता. आणि मला थोडंसं मोकळं वातावरण जरा जास्त आवडतं, त्यामुळे इथं आलेलं आहे. आता स्टोरी बिगिन 19 सप्टेंबर 2002. 19 सप्टेंबर म्हणजे माझा जन्म झालेला तेव्हा, आणि तिथून स्टोरीची सुरुवात झालेली. आणि स्टोरी बिगिन म्हणजे मी स्ट्रगल वगैरे काहीच नाही सांगणार, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिलेट झाली पाहिजे. ZB मध्ये शिक्षण घेतलं ॲज युज्युअल, त्यानंतर 10वी केली, 10वी नंतर 12वी केली, 12वी नंतर डिप्लोमा केला, आणि डिप्लोमा नंतर डिग्री केली. आता यामध्ये बऱ्याच जणांचे प्रोसेस 12वी नंतर शिक्षण करून तुम्ही कुठेतरी वेगळीकडे गेले असेल, कोणी माझ्यासारखं डिग्रीला गेलं असेल, कोणी डिप्लोमाला गेला असेल, बऱ्याच गोष्टी काय काय केल्या असतील लाईफमध्ये. बट एक गोष्ट होती लाईफमध्ये का मोक्कार पैसा कमवायचा. ज्या गोष्टी आपण बघितल्या स्ट्रगल, तो आपल्या घरच्यांना नाही बघायला लागला पाहिजे. साधे प्रत्येक मुलाचे स्वप्न असतात, तसं आपलं पण होतं. त्यासाठी आपण तेव्हाच कामं करायला लागलो होतो, जेव्हा कॉलेज चालू होतं तेव्हाच कामं चालू होतं. आणि त्या दरम्यान जेव्हा लास्ट इयर चालू होतं तेव्हा मी जास्त नाही उखडलं, पण हा आयफोन मी तेव्हा घेतलेला. आणि फॉर्च्युनेटली ज्या पोराचं असं राहतं, स्वप्न राहतं का आपली जेव्हा डिग्री संपल तेव्हा आपल्याला जॉब पण भेटला पाहिजे. तर लय मोठा जॉब नव्हता भेटला, साधा सुद्धा जॉब मला पण भेटला होता. मी एक रील टाकली होती आणि ती रील व्हायरल गेली होती डायरेक्ट, नाही का. असं वाटलं होतं लाईफ सेट होणार भाई आता. मग त्यानंतर मी वाट बघत बसलो, कधी जॉईनिंग येते. भाई ती जॉईनिंग यायला बरेच दिवस गेले रे. आणि मग ती जॉईनिंग जेव्हा आली ना, तेव्हा मग मला मुंबईला जावं लागलं. पहिल्यांदा माझा कम्फर्ट झोन सोडावं लागला. मी माझं गाव सोडून आहे ना जवळपास महिन्याच्या वर कुठंच राहिलेलो नव्हतो. जास्तीत जास्त राहिलो असेल नाशिकला, नाशिक पेक्षा कुठंच राहिलो नव्हतो. तो दिवस असा होता, मला पहिल्यांदा माझं गाव सोडायचं होतं, माझं शहर सोडायचं होतं, मुंबईला जायचं होतं. सिटीत आलेलं. आणि मग त्यानंतर येतो तो स्ट्रगलचा फेज. घरच्यांना वाटतं पोरग सेट आहे, बाकीच्यांना वाटतं पोरग सेट आहे. आणि पोरग जेव्हा सिटीत येतं ना गावचं, तेव्हा त्याची काय परिस्थिती राहते, काय काय होतं त्याच्यासोबत ना, एवढी भयंकर अवस्था आहे ती तुम्हाला व्लॉग मध्ये पाहायला भेटते. त्यासाठी स्टे ट्यून फॉलो करून ठेवा. बाय बाय. मग तेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा एक रूम बघितला. रूमवर मी आणि माझे 2 मित्र शिफ्ट झालो. आणि शिफ्ट झाल्यानंतर एक बंद खोलीमध्ये एका बाजूने खिडकी होती, अशा बोळीतून जायचं. त्या बंद खिडकीमध्ये मी जवळपास जून ते ऑक्टोबर एवढे दिवस काढले. बट काय वाटलं नव्हतं, एकदम नॉर्मल लाईफ चालू होते. खूप एन्जॉय केलं, शनिवार रविवारचं फिरलो, खूप एन्जॉय केलं. त्यानंतर लाईफ मध्ये एक स्विच करायचा पॉइंट आला की तिथून माझ्याकडे ऑप्शन होता मुंबई सोडायचे. आणि लाईफ मध्ये माझा ब्रदर होता पुण्याला, तर मग मी मुंबई सोडले आणि पुण्याला आलो बरं का. आणि त्या फेज मध्ये माझं कंटेंट क्रिएशनची मी एक सिरीज बनवली होती, जी की इंस्टाग्रामला मी टाकली आणि ती पण व्हायरल झाली होते. आणि तेव्हा मी मुंबई सोडताना खूप विचार केला होता का नाही बाबा परत मुंबईला पण नाही जायचं. त्यानंतर पुण्याला आलो. पुण्यामध्ये जानेवारी पर्यंत, म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात मोठा घाण किस्सा झालेला का. तो किस्सा असा होता का मी एक पीजी घेतलेला, पीजी साठी डिपॉझिट भरलेलं, पैसे भरलेले, सगळ्या गोष्टी झालेल्या.
आणि ठीक होतं सगळं. बट त्यामध्ये मला ना माझ्या भावाने बोलवलं, आम्ही 2 दिवस फिरलो आणि मला असं वाटलं का भाई म्हणजे तो कर्वेनगरला राहत होता आणि मी कल्याणी नगरला रूम घेतला होता आणि माझ्या ऑफिस पासून तो रूम जवळ होता. बट जेव्हा मी ती लेडीज होते, ती रूमची ओनर नाही का, म्हणजे मी कल्याणी नगरला राहत होतो त्या रूमची ओनर लेडीज होते आणि तिला मी सांगितलं ना भाई, ती बाई भडकली. नमस्कार मित्रांनो, आज आयुष्यात पहिल्यांदा ब्लड प्रेशर वाढलं आणि ते बी असं कारण आहे का पुण्यामध्ये येऊन फक्त 2च दिवस झालेले आणि मी इथे आल्यानंतर एक पीजी बघितलं होतं. त्या पीजीला मी 1 तारखेपासूनच रेंट भरतोय आणि त्या पीजीचं रेंट होतं 4,000 रुपये आणि त्याचा डिपॉझिट होतं 4,500 रुपये प्लस ती इलेक्ट्रिसिटी म्हणते 500 रुपये आणि प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस 500 रुपये. म्हणजे असे एकंदरीत खूप सारे पैसे घेते ती आणि मला आता 2 दिवस झाले मला ते रूम सोडायचं आहे. म्हणजे मी 13 तारखेला आलो, 15 तारखे आज 15 तारखेला मी सांगतोय की मला रूम सोडायचा आहे. त्या बाईला कॉल केल्यानंतर ती अशा भाषेत एवढं घाण बोलली. त्या बाईने भांडणं केले माझ्यासोबत. रात्रीच्या 12 वाजता मला तिथून रूम मधून काढून देण्यात आलं. त्या दिवशी मी पहिल्यांदा रडलो होतो. म्हणजे ही गोष्ट नव्हती सांगायची, पण ठीक आहे चालू सांगतो. आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये इकडं भावासोबत राहायला लागलो. बट अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी झाली की जानेवारीच्या 20 पर्यंत आमची कंपनी परत म्हणे पुण्यातलं ऑफिस बंद करून टाकायचं. मग तेव्हा मी डिसाईड केलं का नाही, हा जॉब क्यूट करून टाको आणि टाइम स्वतःसाठी देऊ. त्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो, ओंकारेश्वरला गेलो, भरपूर फिरलो. मला असं वाटलं लाईफ आता रिसेट होणार आणि रिसेट झाली, लाईफ बऱ्यापैकी रिसेट झाली. बट ऍक्च्युअल लाईफ मध्ये मला तिथून पुढे डाऊनफॉल फील करायला लागला. म्हणजे लाईफ मध्ये स्ट्रगल चालू झाला खतरनाकवाला. जॉब सोडला होता, दुसरा जॉब बघत होतो. फॉर्च्युनेटली एक कंपनी आली, त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू जस्ट असा सिम्पल झाला होता, त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. बट ते काही पगार वगैरे चालू होणार नव्हता, त्यासाठी जायचं होतं जापानला. मग मी 1.5 महिन्यात ते क्लासेस चालू व्हायला होते. 1.5 महिना मी फालतू टाइमपास केला. त्यानंतर क्लासेस चालू केले. 1.5 महिन्यात मला समजलं की भाई हे आपल्यासाठी नाहीये. मला माझी इंडिया सोडायची नाही, मला माझं गाव सोडायचं नाही, मला माझा देश सोडायचा नाही. आणि मग मी त्यातून क्वाईट व्हायचा डिसिजन घेतला. मला वाटलं फुल टाइम मी युट्यूब चालू करेन किंवा इंस्टाग्राम चालू करेन. बट एवढे दिवस झालेले तरी पण मी अजून एक पण व्हिडिओ पोस्ट नव्हता केला आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर यापासून झालेली आपली जर्नीची सुरुवात. यामध्ये मला पाहिजे तुमच्या लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम. खूप क्रिएटिव्ह आयडिया, खूप भारी भारी आहे. बट जेव्हा तुमचा सपोर्ट भेटेल ना, तेव्हा मला कुठेतरी मोटिवेशन भेटेल. आणि माझं स्वप्न आहे भाई, मला जे लोक करताय ना युट्यूबर, सक्सेसफुल युट्यूबर, ते मला बी करून दाखवायचं आहे. त्यासाठी मी काही पण करू शकतो. आजपासून सुरुवात झालेली. सपोर्ट राहू द्या, पण माहित आहे हा व्लॉग परफेक्ट नाहीये, एकदम सिम्पल व्लॉग बनवलेला आहे. पण ठीक आहे, तरी मला तुमच्या सगळ्यांचा प्रेम पाहिजे, सपोर्ट पाहिजे. आणि जे लोक आता सपोर्ट करतील त्यांची मी शेवटपर्यंत लक्षात ठेवाल, त्यांचं नाही का ऋणी राहील. बाकी काय विषय नाही. चलो बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.